नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, वय वाढल्यानंतर पती पत्नीचं नातं का बदलतं, मानसिक कारणे आणि त्यावर उपाय. चला तर मग जाणून घेऊया. असं का होते की वय वाढल्यानंतर पत्नी पतीचा तिरस्कार का करू लागते? पती पत्नीचं नातं फक्त सोबत राहणे नाहीये, तर एकमेकांना समजून घेणे असते. वय वाढल्यानंतर जेव्हा शरीर कमजोर होतं तेव्हा भावना आणखीनच नाजूक होतात. त्या वयात पत्नीचा दुरावा बहुतेक एक मौनातील एक आवाज असतो बघा, जो ऐकणारे खूप कमी असतात. तिचा तो आवाज ऐकणारे पती खूप कमी असतात. जर तुम्ही पुरुष असाल आणि तुमची पत्नी आता मौन राहत असेल तर नाराज होऊ नका. तिच्या मौनाला समजून घ्या. कधी एखाद्या वेळी हात पकडून बोला, मी खरंच खूप काही तुझं ऐकलेलंच नाही, दुर्लक्षित केलं तुला, परंतु मी आता हे ऐकायला तयार आहे. मी तुझ्या मौनाचं कारण काय ते मी समजून घेण्यासाठी तयार आहे. आणि जर तुम्ही एक स्त्री असाल तर हा व्हिडिओ बघत असाल तर लक्षात ठेवा, तुमच्या भावनाही खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तुम्ही तुमच्या मनातील बोला, कारण मौनाने नातं टिकत नाही तर संवादाने नाते टिकतात. तर मग सुरू करूया. पहिलं कारण आहे, कधी कधी नात्यात सर्वात मोठं दुःख ते असतं जेव्हा तुम्ही सोबत तर राहता परंतु ऐकून घेत नाही. शब्द बोलले जातात परंतु समोरून फक्त ऐकल्या जात नाही आणि ऐकलं तरी ते समजून घेतल्या जात नाही. सुरुवातीचा तुमचा दिवस कसा असायचा? सुरुवातीला तुम्ही चहा घेताना सकाळी चर्चा व्हायची, मुलांचं शिक्षण, मुलांच्या बाबतीत रोजचा विषय तुमचा बोलण्याचा असायचा किंवा काही जुन्या आठवणी असायच्या, कधी शेजाऱ्यांविषयी. परंतु आज जेव्हा तुम्ही मुलं मोठी झाली, आपल्या कामात ती मग्न आहे आणि किंवा कामानिमित्त ती लग्नानंतर दूर गेली, तेव्हा घरात फक्त तुम्ही दोनच व्यक्ती आहात. तुम्ही दोघंच आहात आणि तुम्ही आणि तुमची पत्नी. परंतु आता मात्र तो संवाद पूर्वीसारखा होत नाही. पूर्वीसारखा त्या संवादात आता ओलावा राहिलेला नाही. तुमचं रोजचं रुटीन, पत्नीने पत्नीचं काम करायचं, ती घरातलं करते, जेवण बनवते, चहा नाश्ता करते, पूजा करते आणि पती मात्र न्यूजपेपरमध्ये हरवून जातो किंवा मोबाईलमध्ये राहतो किंवा टी व्हीवर ते न्यूज पाहत राहतो. पत्नी काही बोलायला जाते, जसे की काल रात्री मला स्वप्न पडलं होतं तुमच्याविषयी किंवा मुलांबद्दल काही किंवा सुनेबद्दल किंवा नातवांबद्दल असे तिच्याकडे बोलण्यासाठी विषय असतात. परंतु जेव्हा अशी बोलायला जाते तेव्हा उत्तर मिळतं, आता नको बोलू ना, आता डोकं खूप दुखत आहे माझं. किंवा काय होतं की तुम्ही असं म्हणता की तू काय नेहमी तेच बोलत असते, किंवा मग लांब स्वरात बोल आता काय म्हटलं. तर अशा गोष्टीमुळं आणि अशा वेळेला तुमची नजर मात्र तुमच्या मोबाईलमध्ये असते आणि मग पत्नी हळूहळू बोलणं कमी करत जाते. मग काय होतं की दिवसभर घरातली कामे करते, टी व्हीवर भजन लावते किंवा काहीतरी आणि चुपचाप बसून राहते. मग पती विचार करतो की बरं झालं आता हिचं बोलणं कमी झालं, ही शांत झाली. परंतु त्यांना हे माहीत नसतं की ती एकटेपणाने तिची ओरड आहे. ती एकटेपणाचा ती ओरडत आहे, ती एकटी पडली आहे. परंतु वयासोबत जेव्हा जीवनाची गती कमी होते तेव्हा माणसाचं मन आणखीन जास्त जिव्हाळा शोधत असतं. खास करून महिलांच्या बाबतीत बरं, ज्यांचं जीवन वर्षानुवर्ष दुसऱ्यासाठी जगण्यात गेलं असतं. आता तिला वाटतं की मी कोण, तिचं हे बोलणं ऐकावं, तिलाही समजून घ्यावं, तिचंही कोणी ऐकून घ्यावं.
तिलाही समजून घेतलं पाहिजे. किंवा न बोलता, न टोकता, न दुर्लक्ष करता जेव्हा तिला वाटतं की माझं बोलणं महत्त्वाचं नाही, तेव्हा ती स्वतःला सुद्धा महत्त्व देणं कमी करते. ती स्वतः महत्त्वहीन समजते स्वतःला. आणि त्याचा परिणाम फक्त नात्यावरच होत नाही बरं, तर मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. त्याचा परिणाम असा होतो की झोप न येणे, आत्मसन्मान कमी होणे, डिप्रेशन येणे आणि भावनात्मक दुरावा. तिला दिवसभर वाटतं की तुम्हाला काहीतरी सांगावं आणि जेव्हा सांगायला जाते तेव्हा तुमचं दुर्लक्ष होतं. जणू ती काही हवेसोबतच बोलत आहे. तिचं कोणी ऐकूनच घेत नाही. तिचं बोलणं तर राहते, पण ते बोलणं मात्र तिचं दुर्लक्षित केलं जातं. आणि तिला वाटतं की आता आपलं ऐकून घेणार कोणीच नाही. आणि तिला असं वाटणं त्यात फक्त तिचं दुःख नाही राहत, तर त्यात तिचं तुटलेला आत्मविश्वास असतो. आणि तुम्ही जर पत्नी असाल तर जरा थांबा. जेव्हा तुमची पत्नी काही बोलत नाही किंवा मग ते काही स्वप्न असो किंवा शेजाऱ्यांचा विषय असो किंवा बोलण्याकडे लक्ष देणं असो, काहीही असू शकते, तर ती काहीच बोलत नाही, मग तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष द्या. कधी-कधी काय होतं की बस एखाद्या वेळेला हो का? मग काय झालं? असं जरी तुम्ही बोलले तरी त्या नात्याचं वय आणखी वाढवता येतं. बघा, प्रयत्न करा. तिच्या बोलण्यात तुम्ही रस घ्या. बस असंही बोलणं तुमचं तिच्यासाठी खूप काही देऊन जातं. रात्रीच्या जेवणानंतर फक्त 10 मिनिट फक्त तुम्ही दोघं बोलत राहा एकमेकांसोबत. फक्त तुम्ही बोलण्यासाठी काढा 10 मिनिट. त्यावेळेला ना TV ना मोबाईल, फक्त ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा. बघा, आता तुम्ही म्हणाल आम्ही तर ऐकतो तिचं, परंतु ऐकणं फक्त कानाने नाही, तर ऐकणं हे मनातून असतं. तुम्ही मनातून तिचं ऐकत नाही. आणि जेव्हा एका पत्नीला हे वाटतं की तिचं बोलणं ऐकल्याच जात नाही, तेव्हा ती पुन्हा ऐकल्या जातं असं वाटतं, तेव्हा ती पुन्हा फुलायला लागते. जणू खूप वर्षानंतर कोणतं फूल उन्हात फुललेलं आहे आणि ती मनातून हसते, आनंदी होईल. आता बघा, दुसरं कारण म्हणजे तुम्ही कधी असा विचार केला आहे का, जेव्हा एक स्त्री कधी स्वतःला अभिमानाने एक शिक्षिका, एक कलाकार किंवा एक स्वतंत्र महिला म्हटलं आहे म्हणत असेल आणि आता ती फक्त एका नावानेच ओळखल्या जात असे, जसे की कोणाची तरी पत्नी, हीच तिची आता ओळख असेल, तर जसे की बस घर सांभाळणारी. वय झाल्यानंतर बरेचदा काय होतं की लोक आपली ओळख कामात ठरवून बसतात, परंतु महिलांसोबत हे आणखीनच कडवट होतं. ती आयुष्यभर घरचं आणि बाहेरचं दोन्ही सांभाळते, परंतु जेव्हा तिचा त्या कामाला प्रोत्साहन भेटत नाही, तिच्या कोणत्याही कामाला कोणी प्रोत्साहित करत नाही किंवा प्रोत्साहन दिल्या जात नाही, तेव्हा तिचा सेल्फ आयडेंटिटी हळूहळू कमी होऊ लागतो आणि त्याचा परिणाम आत्मसन्मानावर होतो. आणि तिथूनच सुरू होते तो दुरावा, जो बाहेरून दिसत नाही, परंतु हृदयाला मात्र तो तोडत असतो. आता बघा, प्रत्येकच पत्नीला 2 गोष्टी हव्या असतात. एक म्हणजे सन्मान आणि ओळख. जर तुम्ही पती आहात तर आज बस इतकं करा की तिला विचारा, तुला काय आवडतं? तिला फक्त म्हणा, मला गर्व आहे की तू इतक्या वर्षापर्यंत सर्व काही सांभाळलं. किंवा कधी असंच जुने फोटोचा अल्बम काढा आणि म्हणा, बघ किती सुंदर दिसत आहे ना तू या दिवशी, आणि आत्ताही सुंदर आहे बरं. आणि तुमचे हे शब्द, या शब्दाला काही खर्च लागतो का? नाही ना. परंतु ज्यांच्या विषयी तुम्ही बोलता
त्याला प्रेम वाटतं किंवा ज्यांच्याविषयी बोलतात ते प्रेम असतं आणि ज्यांच्यासाठी तुम्ही बोलता त्यांचं अस्तित्व पुन्हा वापस मिळतं. बस गरज आहे त्याला एक वेळा पुन्हा जाणीव करून देण्याची की ती फक्त तुमची पत्नी नाही आहे, ती स्वतःची एक ओळख आहे. तिला ते जाणीव करून देण्याची तुमचा एक प्रयत्न असू द्या. तुम्ही प्रयत्न करा. तिला जाणीव तिचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. तीही एक स्वतंत्र स्त्री आहे आणि तिलाही तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे ह्याची तिला जाणीव करून देण्याची आता गरज असते. म्हणजेच काय तर रिटायरमेंट नंतर, वय वाढल्यानंतर बरेचदा स्त्रिया आपली ओळख विसरून जातात, आपलं अस्तित्व विसरून जातात आणि मग हरवल्यागत त्यांचं जीवन होतं. आणि म्हणूनच बस तुमचे थोडेसे शब्द तिला प्रोत्साहित करणं आणि तिची ओळख पुन्हा निर्माण करण्यास तिला मदत करणं एवढंच तुम्हाला करायचं आहे. बघा मग ती पूर्वीसारखी पुन्हा तुम्हाला आत्मविश्वासपूर्वक दिसायला लागेल. आता बघूया तिसरं कारण. सुरुवातीला प्रत्येक नातं नवीन असतं, एनर्जीनं भरलेलं असतं, स्वप्नांनी परिपूर्ण. परंतु जेव्हा तेच नातं वर्षानुवर्ष फक्त एकीकडूनच चालवल्या जातं किंवा एकीकडूनच चालवल्या जात असेल तर एका वेळेनंतर शरीर नाही तर मन थकायला लागतं. आणि मग कधी कधी काय होतं की नात्यात फक्त पतीचा आदेशच दिला जातो. हे तू बरोबर नाही केलं किंवा तू हे काय केलं आहे, प्रत्येक वेळी तू का चुका करते. आणि प्रत्येक वेळी असं बोलण्यामुळे ती सुरुवातीला भांडण करते किंवा त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करते. परंतु वारंवार तिच्यासोबत ह्याच गोष्टी घडत जातात आणि मग त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ती रडते, ती भांडते, ती बोलते. परंतु त्याच गोष्टी तिच्या बाबत घडल्या जाते. प्रत्येक चुकीचं खापर तिच्याच डोक्यावर फोडलं जातं आणि मग तिला वाईट वाटल्यामुळे तिला उत्तर दिलं जातं. परंतु हे जर नेहमीच असतं तेव्हा मात्र हळूहळू मग ती भांडण करणं सोडून देते, प्रत्युत्तर देणं सोडून देते आणि मग ती चूप होऊन जाते. जेवण बनवते, औषध विचारते, परंतु बोलणं मात्र कमी होतं. त्यालाच म्हणतात भावनात्मक थकावट किंवा इमोशनल बर्नआउट. जेव्हा व्यक्ती वर्षानुवर्ष आपली भावना दाबून ठेवतो तेव्हा एका वेळेनंतर तो त्याची जाणीव करणेच बंद करून घेतो. ही थकावट शरीरापेक्षाही जास्त खतरनाक असते. भावनिक थकावट किंवा मानसिक थकावट हे शरीराच्या थकावटीपेक्षा खूप खतरनाक असते. कारण काय तर ही आनंदी राहण्याची क्षमताच बंद करून टाकते. आणि हेच ते कारण आहे जेव्हा वय वाढल्यानंतर काही महिला आपल्या पतीपासून दूर होऊ लागतात, कारण ती आता स्वतःला आणखीनच हरवू शकत नाही किंवा तिला आणखी स्वतःला कमकुवत ती करू शकत नाही आणि म्हणून ती पतीपासून दूर जाऊ लागते. ती बोलते पण आवाज ऐकून घेतला जात नाही. तिचं मौन होणं साधारण वाटू शकतं. ती बोलत नाही किंवा तिने बोलणं कमी केलं हे एक साधारण वाटू शकतं. परंतु वयाच्या 50 वर्षाआधी दाबल्या गेलेला तिचा आवाज त्या मौनामध्ये लपलेला असतो. जर तुमची पत्नी आता खूप बोलत आहे तर हे विचार करू नका की ती विनाकारण नाराज आहे. शक्यता आहे ती आता थकली आहे. तुम्ही एक छोटासा प्रयत्न करू शकता. एक दिवस बसून बोला, मला माहीत आहे की मी नेहमीच तुझं बोलणं ऐकलेलं नाही, परंतु आता मी ते ऐकणार आहोत. तिची जुने दिवसाची प्रशंसा करा.
तिला बोला की तू कसे एकटीने आपले मुलं सांभाळले, मी त्यात तुला कुठल्याच प्रकारची मदत केली नाही. तू एकटीने घर सांभाळलं, मी त्यात कुठेच नव्हतो. मी जॉबमुळे किंवा कामामुळे मी तुला मदत करू शकलो नाही. तू मुलांना एकटीने मोठं केलं, मी आता समजू शकतो. आणि सर्वात जरुरी गोष्ट म्हणजे ती आणि तुम्हाला सगळ्यात जास्त गरजेची गोष्ट किंवा जरुरी गोष्ट ही करा की तिला भावनात्मक सोबत द्या. प्रत्येक व्यक्तीला हे जाणून घेण्याची गरज असते की तिच्या भावना महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही असं करू शकला तर कदाचित तुमची पत्नी पुन्हा स्मित करेल किंवा हसेल आणि तो दुरावा जो वर्षानुवर्षापासून होता तो हळूहळू कमी होऊ लागेल. तर आता आपण चौथं कारण बघू. कधी असंही होतं की दोन व्यक्ती एकाच घरात राहतात, रोज एकाच टेबलवर बसून जेवण करतात, परंतु तरीही मनातील अंतर खूप मोठं असतं. भावनात्मक दुरावा हा खूप महत्त्वाचा असतो बघा. कारण शरीराने जरी तुम्ही सोबत आहे आणि शरीराने सोबत असण्यापेक्षा कधी कधी भावनिक जवळीकता खूप महत्त्वाची आहे. वय वाढल्यानंतर काय होतं की शरीर थकतं, परंतु मनाला जास्त आपुलकी हवी असते. परंतु जेव्हा समोरची व्यक्ती जेव्हा व्यावहारिक जबाबदारीपर्यंतच मर्यादित असते, जसं की एखाद्या व्यक्ती त्यात असं कुठली गोष्ट कमी आहे असं वरवर आपण कधीच म्हणू शकत नाही की जसं व्यावहारिक ज्या गोष्टी आहे, घरात ज्या काही गोष्टी लागतील त्या वेळेवर आणणे, दवाखाना वेळेवर करणे, ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणारी अशी व्यक्ती. आणि बाहेरून पाहताना असं वाटतं की हा व्यक्ती खूप चांगली आहे असं आपल्याला जाणवतं. जेव्हा समोरची व्यक्ती व्यावहारिक जबाबदारीपर्यंतच मर्यादित राहते तेव्हा नातं हळूहळू संवेदनाशून्य होऊ लागतं. महिलांना या भावनात्मक रीतीपणाला खूप अंतःकरणातून अनुभवतात. महिला भावनिक खूप असतात, त्या व्यावहारिकपेक्षा भावनिक खूप असतात आणि त्यामुळे त्यांना याची जाणीव खूप तीव्रतेने होती. त्यांना फक्त औषध आणून देणे किंवा वेळेवर दवाखान्यात नेणे किंवा वेळेवर कुठली गरज पूर्ण करणे किंवा कुठल्याही गोष्टीची कमी न पडू देणे ह्यापेक्षाही दोन शब्द जवळ बसून तिला विचारणे हे खूप गरजेचं असतं. व्यावहारिक गरजा पूर्ण करणाऱ्यापेक्षा मनाने जोडल्या गेलेला साथीदार तिला हवा असतो. नाहीतर पत्नीला वाटतं की जणू एखाद्या सोबत आपण जोडले गेलो, एखाद्या संस्थेसोबतच जसं काही जोडल्या गेलो आहे असा सुद्धा तिला वाटतं. कारण इथे सगळ्या गोष्टी वेळेवर तर होतात, परंतु जी भावनिक हे आहे गरज आहे ती मात्र तिची पूर्ण होत नसते. आणि फक्त जबाबदारी म्हणून तिच्या पूर्ण गरजा पूर्ण करणे एवढंच माझं जीवन आहे का असं जर म्हणजे तिला वाटत असेल तर नाही का, तेव्हा तुमच्या नात्यात हा दुरावा जाणू शकतो. आणि अशा प्रकारचा दुरावा तुम्हाला जाणवत असेल तर अशा तुम्ही एकट्या नाही आहे. लाखो स्त्रिया याच्या बाबतीत समोर जात आहे किंवा या समस्येला सामोरी जात आहे. लाखो स्त्रियांचा हा प्रश्न आहे. अनेक स्त्रियांच्या बाबतीत अशा प्रकारे घडतं. आता त्यावर उपाय काय आहे तर कधी तिच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही हे बोला की मी तुझ्या फिलिंग समजून घेऊ इच्छितो, की तुला नेमकं काय म्हणायचं आहे. कधी एखादे तुम्ही जुनं गाणं लावा जेव्हा ते तुम्हालाही आणि आवडत होतं आणि तिलाही आवडत होतं आणि बोला, आठवलं का हे गाणं तुला जेव्हा पहिल्यांदा आपण ऐकलं होतं तेव्हा तू स्मित केलं होतं किंवा तुझ्या चेहऱ्यावर एक सुंदर असं हास्य आलं होतं
तिच्या भावनांची तुम्ही मजाक उडवू नका. तुम्ही तिच्या भावनांशी खेळू नका किंवा त्या टाळूही नका. बस तिला ऐका, जाणून घ्या आणि तिच्या सोबत तुम्ही उभे राहा. तिला समजून घ्या. कारण एका व्यक्तीला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की तिचं दुःख फक्त तिचं नाही आहे, तिच्या जीवनसाथीला सुद्धा त्याची जाणीव आहे. तुम्हालाही तिच्या दुःखाची जाणीव आहे याची तिला जाणीव करून द्या किंवा तिला तसं वाटू द्या की मी एकटीच नाही, की माझं दुःख, माझं फिलिंग्स हे समजून माझा पती समजून घेत आहे अशी तिला जाणीव करून द्या. शारीरिक साथ फक्त घर वाटून घेतलं तर चालत नाही. इथे मनही एकमेकांची जोडायला हवी आणि तरच तुमचं आयुष्य परिपूर्ण होऊ शकतं. म्हणून एकमेकांना समजून घेणे, एकमेकाला जाणून घेणे इथे खूप महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत स्त्रिया खूप भावनिक असतात, त्यामुळे त्यांच्या भावना जपणे खूप गरजेचं असतं. तर चला आपण पुढे जाऊया. आता बघू नंबर 5. 5वं कारण, एक स्त्री जेव्हा लग्न करते तेव्हा ती फक्त आपलं नातं नाही बदलत, तर ती हळूहळू आपली ओळख, आपली इच्छा आणि कधी आपला आवाजही ती हरवून बसते. कारण तिला लहानपणीच शिकवलं गेलं असतं की पतीचं ऐकायलाच पाहिजे आणि हाच तुझा धर्म आहे, पतीचं ऐकणं. तू पतीचं जे काही बोलतील ते ऐकणं किंवा त्याला उलट उत्तर न देणं हाच तुझा धर्म आहे असं तिला शिकवले जाते. चूप राहणे हा सुद्धा तिचा गुण आहे. त्याचप्रमाणे सहन करणे हा स्त्रीचा एक दागिना आहे असं तिला शिकवलं जातं. आणि स्त्री कधीच कोणती तक्रार करत नाही. ती कधीच मुलांशी किंवा पतीबद्दल तक्रार करत नसते किंवा तक्रार करत नाही. तिला जेव्हा सासूने टोमणे मारले तरी ती चूप राहते. जेव्हा पती रागावला तरीही ती ऐकून घेते. जेव्हा मुलांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती हसते. आणि आज जेव्हा वयामुळेही आता ती चूप राहू लागली आहे. कारण वय वाढल्यानंतर, शारीरिक ताकद कमी झाल्यानंतर भावनिक हतबलता येते किंवा मानसिक दृष्ट्या ती एक प्रकारची हे होते. त्यामुळे ती चूप राहू लागते, ती बोलत नाही. आणि तेव्हाच तिला जाणीव होते की मनाचं मी कधी ऐकलंच नाही, मी माझ्या मनाने कधी जगलीच नाही, माझ्या मनाचं मी ऐकलंच नाही. आणि या वयाच्या टप्प्यावर आल्यावर जेव्हा पती हशी मजाक करतो, बोलतो, पण पत्नीचं मन कशातच लागत नाही. तिचं मन आता काही वेगळ्याच गोष्टी, वेगळंच मागत असतं. स्वतःसाठी एक क्षण, स्वतःसाठी जगणं, स्वतःसाठी काही स्वातंत्र्याचे क्षण आणि कोणाचं एक वाक्य, आता तू तुझ्यासाठी जगू शकते. स्त्री आयुष्यभर आपल्या भावना दाबते फक्त एवढ्यासाठी की समाज तिला आदर्श सून, संस्कारी पत्नी आणि त्यागाची मूर्ती बनवतं. परंतु आतल्या आत हे संस्कार आणि मौन याचं ओझं मात्र तिला होत असतं. आणि हे ओझं एका विषासारखं जमा होत असतं. आणि जेव्हा वय वाढतं, शरीरच थकतं, तेव्हा ते विष तिच्या मनाला एकटंच करत नाही तर बधीर करतं आणि त्याचा परिणाम नात्यावर पडत असतो. कारण आता ती पत्नी फक्त चूप नाही तर ती आतून तुटलेली आहे. आणि एखाद्या दिवशी ती पतीला बोलायला जाते की मी आयुष्यभर सर्व काही केलं, परंतु कधीच स्वतःसाठी काहीच केलं नाही. आणि जेव्हा मन बोलायला पाहतं
तेव्हा वाटतं की बोलण्याची सवय गेलेली आहे. ती स्वतःसाठी उभीच राहिली नाही, स्वतःसाठी ती कधी बोललीच नाही आणि त्यामुळे स्वतःसाठी काही बोलण्याची तिला सवयच आता राहिलेली नसते. ती फक्त तुमची पत्नी नव्हती, ती एक कविता होती जी तुम्ही कधी वाचलीच नाही. जर तुमची पत्नी आज थोडी चिडचिड करत असेल, थोडी चूप राहत असेल, थोडा दुरावा ठेवत असेल, तर जरा विचार करा. तिने आयुष्यभर सर्व काही सहन केलं आणि कधीच काहीच तुम्हाला ती बोलली नाही. कारण काय, तर तिला बोलण्याचा मोकाच मिळाला नाही. आता जिथे ती स्वतः मन मोकळं करून बोलते, तिला विचारा, तुला आता काय करायचं आहे? किंवा असं आहे का की तू जे मनात ठरवलं होतं, पण जबाबदाऱ्या पेलताना तुला ते करता आलं नाही? असं काही आहे का? तुझी इच्छा आहे का? जी इच्छा होती तुझी, परंतु तू कधी ते करू शकली नाही. आणि सर्वात जरुरी, तिला त्याचं स्वातंत्र्य द्या. कारण ती आताही तिचं स्त्रीच आहे. तीच स्त्री आहे जिने तिच्या सर्व स्वप्नांना तुमच्यासाठी, मुलांसाठी समर्पित केलं आहे. आता वेळ आहे तिचं हे स्वप्न पूर्ण होईल. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे, तर निश्चितच तुम्ही तुमच्या नात्याला आणखी खोलवर समजून घ्यायला तयार आहात. तर तुम्ही खाली कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्ही लिहा की तुम्हालाही कधी भावनात्मक दुरावा जाणवलेला आहे, किंवा तुमची आई आहे, तुमची काकू आहे, तुमची आजी असेल, काही बोलली आहे, किंवा त्यांच्याही मनात कुठे खोलवर काही रुजत आहे, बोलायचं राहून गेलेलं आहे, त्यांना हा व्हिडिओ जरूर तुम्ही त्यांना पाठवा. कारण कदाचित कोणी अजून असेल की जे मनातील मौनातील या दुःखातून जात असेल. हे मौन त्यांनी जे मौन त्यांनी धारण केलेलं आहे, जे कधी त्या ओठावर येऊ दिलेलं नाही, जे मौन त्या दुःखातून जात आहे, तर जर तुम्हाला वाटतं की अशीच सत्य आणि हृदयाला भेटणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहाव्या, तर आत्ताच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. कारण चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ येतील तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. ह्या चॅनलवर फक्त आपण बोलत नाही, तर त्या सत्याला आपण उघड करत असतो, जे तुमच्या मनाला भेटतील. बघा, आज आपण 5 मुद्दे बघितले. सगळ्यात पहिला, ऐकल्याच जात नाही. बरेचदा पत्नीचं ऐकूनच घेतलं जात नाही, किंवा तिला काय म्हणायचं असतं हे ऐकूनच घेतल्या जात नाही आणि त्यामुळे दुरावा निर्माण होतो. नंबर 2, आत्मसन्मान कमी होतो. ती फक्त तुमचं आणि तुमचंच करत असते. ती जरी शिक्षिका असेल, कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल, परंतु जेव्हा ती वय होते आणि जेव्हा ती घरी असते, तेव्हा मात्र तिची ओळख, तिचा आत्मसन्मान कमी होऊन जातो. नंबर 3, तुम्ही हुकुमशाही किंवा एकतर्फी नातं असतं की तिच्यावर हुकूमत गाजवत असता. फक्त तिला सांगायचं, ऐकायचं मात्र नाही. तर ह्या कारणाने सुद्धा वय वाढल्यानंतर दुरावा निर्माण होतो. त्याचप्रमाणे नंबर 4, भावनात्मक दुरावा. भावनात्मक जोडल्या न गेल्यामुळे सुद्धा नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. आणि नंबर 5, अतिशय महत्त्वाचं, की ती तुमच्यासाठी ओळख विसरते. म्हणजेच सर्वस्वी तुम्हाला मानते आणि ती जे स्व आहे, तिचा स्व ती विसरून जाते. तर असे आपण आज 5 मुद्दे घेतले. तर या 5 मुद्द्यापैकी तुम्हाला कुठला मुद्दा महत्त्वाचा वाटला, तो कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.